आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर। मोदी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार। काँग्रेस खासदार राहुल गांधी आज रायबरेली दौऱ्यावर। दलित युवकाच्या हत्येनंतर राहुल गांधी युवकाच्या कुटुंबियांची भेट घेणार। लोकसभा क्षेत्रातील कार्याचा आढावा देखील घेणार। आंबेडकरी चळवळीतील संघटनांकडून उद्या भारत बंदची घोषणा। एससी एसटी आरक्षणातील वर्गीकरणास संघटनांचा विरोध। काँग्रेस नेते नितीन राऊतांचा भारत बंदला पाठिंबा आहे। बदलापूरमधील चिमुकल्या मुलीवरील अत्याचार प्रकरणी नागरिक आक्रमक झाले। पालकांसह बदलापूरकरांचं शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन। घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूर बंदची हाक। एनआयएच्या तपासाला सचिन वाझेचं उच्च न्यायालयात आव्हान। यूपीएच्या तरतुदी लावण्यावर देखील वाझेचा आक्षेप। केंद्र सरकारनं तपास वर्ग करण्यापूर्वीच एनआयएनं तपास सुरू केल्याचाही आरोप। तर हायकोर्टाकडून एनआयएला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य। बुधवारपासून शेतकऱ्यांना लाभ मिळणार। राज्य सरकारचा निर्णय। राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार। 7,500 पदांसाठी भरती। मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदं असतील। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांसह वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात। 5 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर। मराठवाड्यातील धरणात फक्त 33% जलसाठा। 75 पैकी 37 प्रकल्प कोरडे ठाक। मराठवाड्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा।